आमचे जेव्हा संनियंत्रण अधिकारी त्या शाळेवर गेले होते, त्यांनी 11 विद्यार्थ्यांकडे कॉपी बघितली. तेव्हा त्यांनी त्याची नोंदही घेतली स्पॉटवर. सगळे प्रपत्र भरून केंद्र संचालकांकडे सबमिटही केले. पण नंतर असं निदर्शनास आलं आहे की त्या केंद्र संचालकांनी निरंक अशी रिपोर्टवरती पाठवलेली आहे. तर आपण आज त्यांना एक शोकॉज साधा सर्व करणार आहोत की बाबा तुम्ही प्रपत्र असताना सुद्धा रिपोर्ट का बदलले, आणि मग उत्तर आल्यानंतर त्यांना सुधारित रिपोर्टसुद्धा वरती पाठवायला लावणार आहोत. आणि अशी केसेस म्हणजे एक एक्झाम्पल आपण सेट करू, त्यांच्यावर कार्यवाही करून की अशी केसेस बाकी जिल्ह्यात कुठे झाली नाही पाहिजे जे आहेत ते, आणि एक कागदी पुराव्यानंतर तरी हे बदलले नाही पाहिजे, तशी आपण कार्यवाही करू. मॅडम, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट धोरण भूमिका सांगितली होती की कॉपी केस सापडली तर थेट संस्थाचालकांवर कारवाई केली जाईल, शाळेवर कारवाई केली जाईल. तर आता थेट प्रकरण समोर आले तर त्यांच्यावर पण काही कारवाईची नाही, एकदम शासनसुद्धा ठाम आहे कॉपीमुक्त महाराष्ट्रांसाठी, की बाबा आपण प्रयत्न करायलो गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं, तर त्यात कॉपीमुक्त असणे हा फार महत्त्वाचा धोरण आहे शासनाचं. त्यामुळं आपण हे जर केंद्र संचालक आहे किंवा शाळा संस्था ही सुद्धा याच्यात मिळून काम करून दिसून आली तर आपण नक्की त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत. मॅडम, या साऱ्या विषयामध्ये ज्यावेळेस विभागीय सचिवांना बोर्डाच्या अहवाल पाठवण्यात आलेला होता, त्यानंतर तिकडून जो दुसरा अहवाल आला, सुधारित अहवाल, त्याच्यामध्ये निरंक दाखवण्यात आले. त्यामुळे तिकडं देखील वरिष्ठ स्तरावर हालचाली झाल्याचं दिसतंय. तिकडची काही लिंक सापडली तर काही कारवाई संदर्भात दिशा असेल? नाही, हे बघा, मी तेच सांगितले की आज आपण मुख्याध्यापकांकडून खुलासा तरी घेऊ की प्रपत्र असताना सुद्धा त्यांनी वेगळी रिपोर्ट का पाठवली. तर एकदा ते आला मग मला पुढची कार्यवाही आणि पुढचा बाईट सुद्धा देता येईल. या साऱ्या प्रकरणामध्ये पॉलिटिकल प्रेशरचा एक खूप जोरदार चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात काही तुमच्यापर्यंत माहिती आहे? नाही, माझ्यावर नाही, आणि माझे जे संनियंत्रण अधिकारी उपस्थित आहेत त्यांनाही असं काही प्रेशरचा विषय नाही. केंद्राची मान्यता रद्द होऊ शकते का नाही आगामी काळात जर तुम्ही खुलासा केल्यानंतर? जर आता मी परत सांगते, शासन एवढं स्ट्रिक्ट आहे याबद्दल की जर ती शाळा आणि तो केंद्र याच्यामध्ये सहभागी दिसून आला तर नक्की आपण स्ट्रिक्टेस्ट कार्यवाही, जे तुम्ही म्हणाले की लायसन्स रद्द करायचे, तोपर्यंत काम करू. मी तिथे गेल्यावर त्या काही मुलींकडं कॉपी केसेस सापडल्या, तर त्या मी जप्त केल्या. त्यांचा पेपर पण जप्त केला आणि दुसरी उत्तरपत्रिका देण्याच्या सूचना दिल्या, आणि सगळे कॉपी आणि त्यांचे हॉल तिकीट वगैरे सगळं घेऊन यांच्याकडे आले केंद्र संचालकांच्या कार्यालयात. आणि तिथून एक प्रपत्र 3 असतं, तर ते भरून केंद्र संचालकांना दिलं आणि पुढची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या पूर्ण. आणि त्याच वेळेस मला बोर्डाच्या सचिवांशी पण मी ह्याच्याशी हे केलं की हा मोठा हे दिसतोय, तर तुम्ही हे करा. तर ते म्हणे की करून टाका कॉपी केसेस. मग मी त्यांना ते 11चा रिपोर्ट दिला होता. त्याच्यानंतर इथल्या संनियंत्रण कक्षाला पण सांगितलं होतं की 11 कॉपी केसेस झालेल्या आहेत. परत तिथंच दुपारी पण 3 वाजता संस्कृतचा पेपर होता 10वीचा, त्यामुळे मी तिथेच थांबले. तिथं पण मग परत हे केलं, भेट दिली तिथल्या ह्याला. आणि नंतर मग 5 वाजता मी परत आले. तोपर्यंत त्यांनी मग ते प्रोसेस सुरू होती, म्हणजे तोपर्यंत त्या मुली वगैरे पण थांबल्या होत्या, त्यांच्या सगळ्या सह्या वगैरे घेण्याच्या प्रोसेस चालू होत्या. मग पुढं त्यांनी का निरंक पाठवला मला पण माहीत नाही पुढे काय झालं ते. तुम्ही प्रपत्र दिल्यावर सुद्धा ते निरंक रिपोर्ट कसं पाठवलं? मग मलाही माहिती नाही. त्यांनी पुढं केंद्र संचालकांची जबाबदारी असते पुढं बोर्डाकडे पाठवायचं. तर या संदर्भात तुमची आता पुढे नेमकी काय असं, ज्यांनी तुम्हाला रिपोर्टिंग केलं त्यांच्या कॉपी केसेस झाल्या आहेत, तुमच्या ज्या मुख्याध्यापक होत्या त्या ठिकाणचे, त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे? त्यांना काही नोटीस इश्यू केली जाणार आहे का? हां, त्यांच्या बोर्डामार्फत आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर कार्यवाही होईल पुढची. मॅडम, हा जो रिपोर्ट हा किती कालावधीमध्ये द्यावा लागतो आणि त्यांनी किती कालावधीपर्यंत पोहोचवलं? हां, त्यांनी उद्या म्हणजे आज पेपर सगळे जातात ना, त्यासोबतच त्यांनी पोस्टाने हे पाठवावं लागतं केंद्र संचालकांनी. त्याची एक प्रत आपल्याकडं नाही, ती पूर्ण बोर्डाकडेच जातं. त्या मुलाची उत्तरपत्रिकाची कॉपीड पेपर असतो ना, मग ते चेक करतात की त्या कॉपीमधलं काही लिहिलं आहे की नाही. मग ते बोर्डाकडे जातं आणि बोर्ड त्याच्यावर पूर्ण डिसिजन घेतं. मग त्यांची सुनावणी होती, विद्यार्थ्यांना तिथं बोलवलं जातं बोर्डामध्ये आणि त्यांची सुनावणी होती. मॅडम, त्या केंद्र संचालकांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस भरारी पथक आमच्या इथं आलं त्यावेळेस कॉपीचा कुठलाही प्रकार घडलेला नव्हता, आणि तशी अभिप्राय पुस्तिकेत देखील नोंद भरारी पथक त्यांनी मला ती अभिप्राय पुस्तिका दिलीच नव्हती. त्यांना असं त्यात कसं होतं, 11 झाल्यामुळे एका त्या भरारी पुस्तकाचे पथकाचे हे असतं, त्यामध्ये 3च कॉपी केसेस लिहिता येतात, 3चंच हे असतं. मी त्यांना म्हटलं असे 4-5 लागतील मला, कारण त्या प्रत्येकात नोंद करायला. म्हटलं सगळे भरा, म्हणजे मग मी सगळ्यांवर हे करते. त्यांनी मला तिथं उपलब्धच करून दिली नाही ती अभिप्राय पुस्तिका. ज्यावेळेस संस्कृतचा पेपर झाला ती माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यांच्या दुसऱ्या पेपरची ह्याच्यातली त्यांनी दिली, पण यांनी ती अभिप्राय
पुस्तिकाच मला उपलब्ध करून दिली नाही आणि त्यातले काही हे होते झेरॉक्स लागत होते ना 11, त्याच्यापैकी 7 झेरॉक्स त्यांनी मला दिल्या होत्या आणि 4 अजून दिल्याच नाहीत परत. त्यामुळे ती त्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही बोर्डाला माहिती कळवली की नेमकी तुम्ही लेखी स्वरूपात कळवली की फोनवर नाही, कळवली? फोनवरच सांगितलं होतं कोणाला सचिवांना, सांगितली होती? देसले साहेबांना, विभागीय सचिवांना. विभागीय सचिवांना. ओके. त्यानंतर तो पहिला अहवाल आला. हां, पहिला अहवाल आला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.